काल मी आप्पासाहेब जाधव मित्रमंडळ म्हणजे माझे पूर्ण पदाधिकारी कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन तुम्ही बघितलंच की मी काल जे अपक्ष उमेदवार आहेत रमेशराव आडसकर त्यांना पाठिंबा दिला आहे. त्याचं कारण रमेशरावांना मी जवळपास 10 वर्षापासून ओळखतो. माजलगाव मतदारसंघ त्यांना 6 वर्षापासून ओळखतोय. गेल्या पंचवार्षिकला ते थोड्या मतांनी पराभूत झाले. गेल्या पंचवार्षिकला ते बीजेपीकडून उभे होते, पण ते पराभूत झाल्यामुळं ते काय असं परत ते शांत राहिले नाही, अगर त्यांच्या गावाकडेच बसले नाही. त्यांनी 5 वर्ष या माजलगाव मतदारसंघातील लोकांसोबत त्यांच्या सुखदुःखात ते हजर झाले. परत ज्या ज्या कार्यकर्त्याला कुठं मान सन्मान देता येईल त्या पद्धतीने त्यांनी मान सन्मान दिला. गावगाड्यातील 18 पगड जातीतील लोकांना ते सोबत घेऊन चलते. तर मी ह्या सर्व गोष्टीचा विचार केला. मी माझ्या प्रत्येक कार्यकर्त्याला विचारलं की आपण काय केलं पाहिजे, कोणाला पाठिंबा दिला पाहिजे. मग त्यांचं पण मत घेतलं. ज्यावेळेस त्यांचं आणि माझं मत एक झालं त्यावेळेस मी हे जे अपक्ष उमेदवार आहेत रमेशराव आडसकर साहेब त्यांना पाठिंबा दिलाय. माझे जे काही या माजलगाव विधानसभा मतदारसंघातले कार्यकर्ते, तर मी प्रत्येक कार्यकर्त्याला सांगितलंय की तुम्ही आता शांत बसायचं नाही. तुमच्या शेजाऱ्यांना, गावातले सर्व जे काही संबंधित लोक आहेत त्यांना रमेशराव आडसकर साहेबांचं चिन्ह आहे शेगडी ही जास्तीत जास्त प्रचार करायचा आणि त्यांना आपल्याला निवडूनच आणायचं आहे. मी सांगितलंय की आप्पासाहेब जाधव मित्रमंडळ कार्यकर्त्यांची ज्या उमेदवाराला साथ असेल तोच उमेदवार या माजलगाव विधानसभेचा आमदार दिसेल.